अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे। बदलापूर मधील मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे। कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेचा कुटवडनगर या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करून निदर्शने करण्यात आली। यावेळी CITO अध्यक्ष सीताराम ठोंबरे, माजी नगरसेवक तानाजी भावे, सतीश खैरनार, मोहन जाधव, संजय पवार, अरविंद शहापुरे, कैलास पारधी, राजू शिंपी, गौतम ठोंबरे, गौतम कोगळे, राहुल गायकवाड, विजया टिक्कल, हिरमन तेलोरे, राकेश पाटील, विलास अहिरराव, बाळासाहेब कदम, एकनाथ इंगळे, रमेश दखाते, निवृत्ती केदार, संजय जोजारे, शुभम कटारे यासह नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना डॉक्टर सीताराम ठोंबरे यांनी अधिक माहिती दिली। कलकत्त्याचं प्रकरण झालं काही दिवसापूर्वी, तिथे महिला डॉक्टरवरती अत्याचार झाला। ते होता न होता बदलापूरला शाळेतील 2 मुलींवरती अत्याचार झाला, तिचं बंधन केलं। त्याचबरोबर चांदवडला सुद्धा असंच झालं आणि आज कालच वावीमध्ये सुद्धा मुलीवरती अपहरण करून काय झालं। या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे, पण या युतीच्या सरकारमध्ये महिलांना संरक्षण नाही, मुलींना संरक्षण नाही आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपल्याला माहिती की महिला असेल, मुली असेल, मुली शाळेत जातात, कॉलेजला जातात, महिला बाजारामध्ये मार्केटिंग करायला जातात। जर ह्या अशी परिस्थिती असेल की यांना घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल आहे आणि मुलींना शाळा सोडून द्यावे लागेल, अशी परिस्थिती ह्या महायुतीच्या काळामध्ये झालेली आहे। खरं म्हणजे त्या घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी एक पत्रकार महिलाला अर्वाच्य भाषेमध्ये शब्दगाळ केली। ती FIR दाखल करायला गेल्यानंतर 12 तास झाले तरी त्याचा FIR झालेला नाही आहे। त्यामुळे आमची मागणी आहे सिटूच्या वतीने की निरपराध जे आहे त्यांना ताबडतोब फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या गृहमंत्री जे आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा हे घेऊन राजीनामा दिला पाहिजे, अशी मार्क्सवादी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।